नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आज भाऊबीजेच्या दिवशी जालना शहरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री तर अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा निश्चय केलाय। दर्शना बंगल्यावर शेकडो भगिनींनी एकत्र येत अर्जुन खोतकर यांना औक्षण करत आज खोतकर कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली आहे। जालना शहरातील शेकडो भगिनींनी एकत्र येत आज दर्शना बंगल्यावर खोतकर कुटुंबासोबत भाऊबीज साजरी केली। यावेळी जमलेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणलेल्या योजना याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत आभार मानले। तर माजी मंत्री शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी देखील जालना जिल्ह्यात या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी उपस्थित महिलांनी अर्जुन खोतकर यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली। तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आणि अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा निश्चय यावेळी उपस्थित महिलांनी केला। या कार्यक्रमाला शिवसेना नेते अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, सीमा खोतकर, दर्शना खोतकर यांच्यासह शिवसैनिक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमानंतर शेकडो युवकांनी अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केलाय। तसेच अनेक महिलांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केलाय। सगळ्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज खूप मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी इथे भाऊंच्या दर्शना बंगला येथे आलेल्या आहेत। एवढ्या प्रेमाने मनोभावे त्या भाऊच्या प्रेमाखातीर त्या भाऊंना औक्षण करण्यासाठी इथे आलेल्या आहेत। आणि त्यांनी सगळ्यांनी निर्धार केला, एकजुटीने त्या इथे येऊन त्यांनी निर्धार करून सांगितलं की आमचा लाडका भाऊ आमच्यासाठी केव्हाही आणि कधीही आमच्या हाकेला तो ओ देत असतो, तो तयार असतो। आणि आता त्या भावाची वेळ आहे, त्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि त्यांनी अगदी पक्का निर्धार करून सांगितलेला आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आम्ही सगळ्या एकजुटीने सगळ्या बहिणी आम्ही भाऊंच्या पाठीशी उभा राहून भाऊंना आशीर्वाद रूपी मतदान एकमताने त्या करणार आहेत। हा निर्धार आज या लाडक्या बहिणींनी केलेला आहे। संकल्प एवढाच आहे की जे मुख्यमंत्री साहेबांनी जेवढी सुविधा महिलांसाठी ह्या पूर्ण सरकारने जेवढ्या सुविधा या आपल्या राज्याच्या महिलांसाठी घडून आणलेल्या आहेत आणि जो महिला सक्षमीकरणाचा वसा ह्या राज्य सरकारने उचललेला आहे, त्याला बळ देण्याकरता ह्या महिला इथं आलेल्या आहेत। आणि भाऊंना मुख्य म्हणजे भाऊंनी ह्या सर्व योजना इतक्या उत्कृष्ट प्रकारे राबवल्या जालना जिल्ह्यात, तर भाऊंना पाठिंबा देण्याकरता ह्या सर्व महिला भाऊंच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि मी भाऊंच्या वतीने जितके सगळ्या योजना या सरकारने, जेवढ्या सगळ्या सुविधा या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर मी भाऊंच्या वतीने मी सर्वांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न देखील इथं केला। आणि सर्व महिलांनी आशीर्वाद रूपी भाऊंना पाठिंबा देण्याचा इथे निर्धार केलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी या निश्चितपणे आज आमच्या दारामध्ये या ठिकाणी आल्या, खरं तर आमच्या घरी आल्या आणि कृतज्ञता माननीय मुख्यमंत्र्याविषयी व्यक्त करू लागल्या। आणि आज खरं तर आज अत्यंत पवित्र असा दिवस आहे भाऊबीजेचा। या भाऊबीजेच्या निमित्ताने औक्षण करण्यासाठी ते माझं या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व लाडक्या भगिनीचा मी मनापासून आभारी आहे की एवढ्या भगिनी या ठिकाणी आज मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि त्यांनी संकल्प केलेला आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आणि मला या ठिकाणी आमदार करायचं। आमचे शहर प्रमुख आत्मानंदजी विष्णू आणि भाऊसाहेब घुगे
यांच्या नेतृत्वामध्ये आमचे जयेश भुरेवाल असतील किंवा अमोल भुरेवाल असतील, अक्षय सांगोले असतील, यश पहाडिये असतील किंवा त्यांचे हे शेकडो कार्यकर्ते जे आहेत, हे शेकडो कार्यकर्ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. खरं तर जो मुलगा पहिल्यांदा वोटर होतो त्या मुलाची जर कुठल्या पक्षामध्ये जाण्याची मानसिकता असेल तर तो आयुष्यामध्ये पहिला शिवसेना हा पक्ष निवडतो. आणि तुम्ही बघा हे चेहरे हे सर्व फर्स्ट वोटर आहेत, पहिल्यांदा वोट करणारे हे सर्व मुलं आहेत. आणि त्यामुळं तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज शिवसेनेविषयी आहे आणि त्यांनी त्यांच्या आकर्षणाप्रमाणे इथं शिवसेना निवडलेली आहे. मी या सर्व तरुणांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी शिवसेनेला निवडलं. अंबड चौफुली येथे सिग्नल सुरू झाल्याने चौफुली येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागलाय. त्यामुळे वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. जालना पोलीस दलाने शहरातील व्यापारी उद्योजकांच्या मदतीने शहरातील वाहतूक सिग्नल सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे. मंठा चौफुलीनंतर आता अंबड चौफुलीवर वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दोनही चौफुलीवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला असून अपघात रोखण्यास मदत होणार आहे. जालना शहरातील मुख्य चौफुलीसह अंतर्गत भागातील सिग्नल यंत्रणा बंद पडलेली आहे. वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद असल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय. सध्या सणासुदीचे दिवस असल्या कारणाने शहरात अंतर्गत वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढत असून वाहतूक कोंडीमुळे चालकांमध्येही वाद होत आहेत. याचा परिणाम पदचारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात पाहता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी शहरातील वाहतूक सिग्नल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एप्रिल 2022 मध्ये बुकिंग केलेली दुचाकी कंपनीने वेळेवर बाजारात दाखल न केल्याने ग्राहक मंचाने दुचाकीच्या कंपनीला दणका दिलाय. बुकिंग केलेली दुचाकी कंपनीने वेळेत न दिल्याने हा दावा दाखल करण्यात आलाय. जालना येथील रहिवासी विशाल जयस्वाल यांनी 5,000 रुपये भरून एप्रिल 2022 मध्ये दुचाकी वाहनाची बुकिंग केली होती. तेव्हा या दुचाकीची किंमत 1,08,500 रुपये इतकी होती. त्याबाबतचे कोटेशन सुद्धा विशाल जयस्वाल यांना देण्यात आले होते. मात्र ही दुचाकी दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी बुक केलेली असताना कंपनीने प्रत्यक्षात ती बाजारात आणलीच नाही. त्यामुळे विशाल जयस्वाल यांनी ॲडव्होकेट महेश धन्नावत यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली असता आयोगाने प्रत्यक्षात कंपनीने ती दुचाकी बाजारात आणली की नाही याची तपासणी केली. तसेच ग्राहकाकडून बुकिंगचे पैसे घेतल्याचे नमूद करून ग्राहक आयोगाने TVS कंपनी तथा स्काय ॲटोव्हिल प्रायव्हेट लिमिटेड ही दुचाकी आता 1,08,520 रुपयातच विशाल जयस्वाल यांना द्यावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जयस्वाल यांना ही दुचाकी जिची प्रत्यक्षात अंदाजे किंमत 2,10,000 इतकी आहे ती 1,08,000 रुपयात मिळणार आहे. या प्रकरणात ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे बाजू मांडून यशस्वीरित्या जयस्वाल यांना जुनी बुकिंग केलेल्या त्याच रकमेत ही इलेक्ट्रिकल बाईक मिळवून दिली आहे. या संदर्भात ग्राहक विशाल जयस्वाल यांनी ॲडव्होकेट महेश धन्नावत यांचे आभार व्यक्त करत ग्राहक मंचाचे आभार व्यक्त केले आहे. मी मार्च 2022मध्ये TVS iQube ST म्हणजे TVSचं मॉडेल इलेक्ट्रिक बुक केलं होतं. परंतु 1.5 ते 2 वर्षानंतर पण मला बुकिंग नाही भेटली. खूप त्रस्त झालो होतो. शेवटी मला धन्नावत साहेब म्हणजे भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी आपल्या ग्राहक मंचात धाव घेतली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केस लढवून जिंकलो. आणि आज त्यांच्या कृपाआशीर्वादाने 2 लाखाची गाडी मला 1 लाख जे पण आहे शोरूम कॉस्ट ते भेटले मला. आज जर बघितलं तर अनेक लोक गाड्या बाजारात आणतात आणि लोकांना फसवेगिरी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गाडीची फक्त गाडी मार्केटमध्ये न आणता ॲड करतात आणि लोकांकडून 500, 1000, 5000 असे लाखो करोडो रुपये जमा करतात. असंच आमचे एक जयस्वाल साहेब होते, विशाल जयस्वाल यांनी गाडी बुक केली होती. त्यांच्याकडून 5,000 रुपये घेण्यात आले आणि गाडी बाजारातच आणली नाही. आणि म्हणजे यांच्यासारखे अनेक त्रस्त ग्राहक असतील, पण हे यांनी डेअरिंग केली. यांनी म्हणे आपण ते 5,000साठी नव्हे पण नीतीसाठी भांडू, आपण खरे आहे तर त्यासाठी आपण भांडणे गरजेचं आहे. मी त्यांना कन्व्हिन्स केलं. मग आम्ही ग्राहक आयोगात त्यांच्या तर्फे एक पिटिशन दाखल केलं आणि यांना जी बुकिंग अमाऊंट होती ती 2,10,000ची आत्ताची गाडी ते फक्त 1,08,000 रुपयामध्ये प्राप्त झाली आणि त्यावर दंड आणि खर्चसुद्धा यांना
प्राप्त झालेला आहे। तर लोकांनी जेव्हा बुकिंग करतात तेव्हा बघावी गाडी मार्केटमध्ये आहे का नाही आणि त्याचं कोटेशन घ्यावं, बिल घ्यावं आणि जर गाडी डिलिव्हर झाली नाही तर त्यांनी समोर येऊन भांडण करावं। आपण आपल्यासाठी नव्हे तर हा समाजासाठी भांडण असतो। यांनी जिंकले म्हणून यांच्यासारखे 10-20 लोकांना अजून माहिती पडते। आजच यांचं बद्दल लोकांना माहीत पडलं तर माझ्याकडे गिल्डाजी आले, त्यांचीसुद्धा अशीच परिस्थिती आहे। त्यांनीसुद्धा 2022मध्ये गाडी बुक केली होती आणि त्यांनासुद्धा आता गाडी प्राप्त झाली नाही। त्यांचंसुद्धा मी प्रकरण दाखल करणार आहोत। असेच लोकांनी पुढे आले तर समाजात ग्राहक चळवळ जागे राहील आणि लोकांना निश्चितच त्यांना न्याय भेटेल। म्हणून मी विनंती करतो लोकांना की लोकांनी पुढे यावं आणि आपली तक्रार पुढे मांडावी, जेणेकरून लोकांना न्याय भेटेल। जालना विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल आणि महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर घेतलेले आक्षेप निवडणूक विभागाने फेटाळले असून दोघांचेही अर्ज वैध ठरले आहेत। आक्षेपांवरील निकाल लागण्यास रात्री जवळपास 11:30ची वेळ झाली असून निकालास उशीर होत असल्याने चिंतित झालेल्या समर्थकांसह कार्यकर्त्यांचाही जीव भांड्यात पडला आहे। जालना विधानसभा मतदारसंघासाठी 73 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 60 उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले असून 13 अर्ज विविध कारणांनी बाद ठरवण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीत गोरंट्याल खोतकर यांनी एकमेकांविरोधात आक्षेप नोंदवले होते। या आक्षेपांवर बुधवारी दुपारी 2.5 तास सुनावणी झाली। त्यानंतर रात्री 8 वाजता निकाल देण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु रात्री 11:30 वाजले तरी देखील निकाल लागत नसल्याने दोनही बाजूंकडील कार्यकर्त्यांसह समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। शिवाय विविध अफवांवर देखील चर्चा होत होत्या। अखेर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास निवडणूक विभागाकडून दोघांचे आक्षेप फेटाळून उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहे। यांच्या नामनिर्देशन पत्राला त्यांनी शासकीय देणी लपवली म्हणून आक्षेप घेण्यात आला होता। त्यांनी गव्हर्नमेंटचे अकोमोडेशनचे ड्यूज मेन्शन केलेले नव्हते त्यांच्या शपथपत्रामध्ये, परंतु आरोनी आमचा आक्षेप फेटाळून त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकृत केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या विरुद्ध आक्षेप घेतला होता की मार्केट कमिटीचं पद लाभाचं पद आहे, परंतु त्यावर एक्झॉस्टिव्ह जजमेंट देऊन त्यांचा आक्षेप सपशेल फेटाळून आमचं नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्यात आलेलं आहे। दोन्ही उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आलेले आहेत। उमेदवाराच्या अर्जावर प्रतिस्पर्ध्यांनी आक्षेप घेतला होता की 6/4/2022 ते 8/4/2022 या कालावधीत उमेदवार जे ते महाराष्ट्र सदन दिल्ली येथे थांबले होते आणि त्यांच्याकडे त्यांची 1,000 रुपयाची देणी जी आहे ती बाकी होती आणि ही 1,000 रुपयाची देणी उमेदवारांनी त्याच्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये आणि ॲफिडेविट सर्व्हिसमध्ये ही डिस्क्लोज केली नाही, म्हणून उमेदवाराचा फॉर्म शासकीय देणी बाकी असल्याच्या कारणावरून तो स्वीकारण्यात रिजेक्ट करावा असं त्यांचं मुळात ऑब्जेक्शन होतं। वास्तविक पाहता अशी कोणतीही देणी साहेबांची नव्हती आणि साहेब कधीही महाराष्ट्र सदनात थांबलेले नव्हते। ते कधीही 6/4/2022 ते 8/4/2022 या कालावधीत महाराष्ट्र सदनला कधी थांबलेले नव्हते आणि त्या ज्या काही त्यांचा जो आक्षेप होता तो बोगस होता, बिनबुडाचा होता। फक्त तो उमेदवाराच्या नॉमिनेशनला ऑब्जेक्शन कसं घेता यावं या उद्देशाने दाखल केलेला असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निर्वाळा आरोग्यांनी घेऊन उमेदवाराचा आलेला आक्षेप तो त्यांनी नाकारलेला आहे। माझा आक्षेप असा होता की उमेदवारांनी जो नमुना नंबर 26मध्ये इलेक्शन कमिशनने जो नमुना 26 जो दिलेला आहे तो प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये दिला आहे आणि त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये उमेदवाराला बदल करता येत नाही। परंतु काय झाले, उमेदवारांनी फॉर्म भरताना त्याच्या त्या प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये छेडछाड केली आणि छेडछाड करून काही शब्द त्यांनी वगळले आणि काही शब्दांचं नवीन अल्टरेशन करून नवीन शब्दांचे त्यांनी त्यात मान्य केले आणि नव्याने वाक्यरचना केली। ते ECच्या फॉर्मॅटच्या विरोधात आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टने जे डिरेक्शन दिले होते आणि त्यानंतर 10/10/2018ला जे इलेक्शन कमिशननी जो फॉर्मॅट कायम करून पाठवला होता त्या फॉर्मॅटमध्ये छेडछाड करणे चुकीचे आहे, म्हणून उमेदवाराचा फॉर्म जो आहे तो या मुद्द्यावर नाकारावा असं आमचं मेन मागणी होती। परंतु ती आरो साहेबांनी ती देखील नाकारलेली आहे आणि त्यांचा देखील तो फॉर्म जो आहे तो वैध ठरला। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज जालना। नमस्कार। NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी।
ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36, पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून, वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट, मुंदडा टावर्स, रेल्वे स्टेशन रोड, नियर मळमादेवी मंदिर, जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व जालनाकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित सरदार ज्युनियर कॉलेज इयत्ता 11वी आणि 12वी कला वाणिज्य विज्ञान शाखा. आजच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता गंगापुत्र सदन, आनंद नगर, रेवगाव रोड, जालना. कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल
नर्सरी ते 10वी पर्यंत CBSE पॅटर्न. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता गंगापुत्र सदन, आनंदनगर, रेवगाव रोड, जालना. जगभरातील नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड, जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.